नमस्कार. आपण ऐकत आहोत लेवांचा मेवा हलका फुलका. लेखिका लीला प्रभाकर गाजरे. प्रकरण 16. इस्टेट बरोबर आईबाबांची वाटणी. त्या रात्री ठगाबय तुक्या बोवाले म्हणाली, काव आता आपण म्हातारे झालो, आपले हातपाय पडले, आता आपण आपली सगळी इस्टेट आपल्या दोन्ही पोरायच्या नावे सोपई देऊ आणि आपू बसू आपला देवदेव करन. हाव, हे मात्र तू बराबर बोलली. आपू ये काही लोक करत बसते, लोक करतात तसं सगळं करी टाकू. बोलई तर दोघी पोर राहिले. अरे सध्या, अरे जग्या, इकडे या रे. बसा, तुमच्याशी बोलायचं आहे जरा. काय म्हणतो रे बापा, सांग बाई पटकन, मला बाहेर जायचं आहे. हाव रे भाऊ, सांग तू न जरा बैस. पाय भाऊ, आता आम्ही थकलो, आता आमच्यानं हा इथला व्याप काही सांभाळत नाही, अडलोक सांभाळला. समद कसं नीट नेटकं करी दिलं भाऊ तुम्हाला. बहीणचं लग्न बी होई गेलाय, आता तुम्हाला काहीच कासनी नाही. हे आपली इस्टेट आहे ना, फक्त चांगली सांभाळी धरा. आता चांगली सांभाळणी तुम्हाला. आता त्याचे हिशे वाटे करायचे आहे, ते कसे करायचे ते तुम्ही पहा. हो बाबा, ते कसं करायचं ते मी पाहतो. मी मोठा आहे ना, तर मी करतो सगळं ठीक. तो लहाना म्हणतो, मी लहान आहे ना, मग मला पाहिजे ते अगोदर घेईन मी. अरे भाऊ, तू सर्व होई गेलाय, माय पोरं बारे लहाने आहे. तुका बुवानं गावातले करते लोक 2-4 बोलायले न्याय निवाळा करायले. बोला रे पोराय हो, कोणतं शेत कोण घेतं. दोघीचं चाललं कडलोकच. हे हलकं, हे भारी, हे थोडंसं कमी, हे थोडंसं जास्त, असं करता करता गावातल्या पंचायतीनं बरोबर करी दिलं त्याच्या नावावर सगळं. आता राहिलं घर. घराचे 2 हिस्से करायचे होते, मधी भीत घाली घेऊ असं ठरलं. पण ते रस्त्याकडचं घर ज्याले जाईन त्याचं चांगलं होईन. मग जो रस्त्याकडचं घर घेईन त्यानं इकडच्या घरावाल्याला पैसे देणं पडेन असं ठरलं. बरं, झाला सगळ्याचा न्याय निवाडा. पण का रे पोराय हो, बहीणची सही बी लागीन त्या कागदावर. मग बोलूया तिले बी दिन ते सही. आली बहीण बी. का रे बाबा, मी का तू लेखनी, मी बी तर तू लेख आहे ना, मग 3 हिस्से का बरं नाही केले. मला बी माया हिस्सा पाहिजे, तेव्हाच मी सही देईन, नाही तर मी चालली माया घरी. आता आडलं न गाडं व बहीण, असं काय करते, दी टाक सही, तुले बी पाय टाकायला जागा राहीन ना. हे बरं आहे भाऊ, मला त्याच्या बदली पैसे दी टाका, तेव्हाच मी सही करीन. मग काय, तिले बी पैसे देणेच पडले. आता राहिले भांडे. का रे भो, सगळे चांगले चांगले भांडे तूच घेतो आहे. असं कर, सगळेच तू घे टाक, मला कशालेच दे तू आहे. नाही तर मग सगळ्या भांडायचे 2-2 तुकडे करा अनत जाऊ दे मला बी. तुलेनी न मलेनी न घाल कुत्र्याले. गावातल्या लोकांनं त्याचा बी निवाडा केला. पण आता राहिले मायबाप. का रे भो, आता आईबापायचं काय करायचं. त्याले कोण सांभाळीन. तू मोठा आहे ना, तू सांभाळ. मोठा, मीच का बरं सांभाळीन, तूनं काय हिस्सा घेतला नाही. असं कडलोकच चाललं त्याच्यात. मग तू बापाले सांभाळ, मी मायले सांभाळतो. झालं सगळं. म्हाताऱ्याची बी वाटणी झाली. त्याच्या भानगडी. बायको म्हणते, कावर तुम्ही त्या म्हाताऱ्याले का बरं ठीक घेतलं व, त्याले नुसती आयती भाकर देणी पडते. तिकडे ते म्हातारी घरातले सगळे कामं करते, आपण बदलोई टाकू. म्हातारीचा बी हिस्सा. मग तो सांगतो, अरे भाऊ, तू बापाले सांभाळ, मी मायले सांभाळतो. का बरं रे भो, तू नसतं सांगल तर अगोदर तसं, अन आता का बरं नाही तर आपण असं करू, 6 महिने बापा तुझ्याकडे आणि माय मायाकडे. मग पुढचे 6 महिने
बापा तू याकडे न माय मायाकडे. अशा त्या म्हातारीच्या वाटण्या झाल्या. शेजारची यमुनाबाई म्हणते, हे पाव माय, त्या बुवानं न त्या बाईनं इतक्या कष्टानं कमवलं, ते काय हाच दिवस पायासाठी व माय. दोघी जणांनं गैरे कष्ट केले, दोन्ही बी बराबरच राहत, शेतामध्ये बी बरोबरच जात, अन आता का त्याच्या बी वाटण्या ओव्या. काय व माय, दोन बी असले तरी बी तेच बोंब, आणि एकला बी असला तरी तेच बोंब. काय करती व माय, त्या म्हाताऱ्यानं आणि म्हातारणीनं कुडी जाऊवा व बहीण म्हातारपणी. हेच दिवस पायासाठी काय इतकं कमवलं असतं व माय. सगळीकडे तसंच असतं व माय, तसंच आहे. एखादा निघतो व बहीण माईचा लाल, जो मायबापाची सोय ठेवतो. धन्यवाद.